काल एका आमदाराने कॅन्टीनच्या एका वेटरला आणि मालकाला मारलं. लोकांना प्रक्षोभ निघाला. कोणालाच आवडलं नाही. ज्या पद्धतीने ते गेले ते कोणालाच आवडलं नाही. आम्ही ते नाव ठेवलं चड्डी बनियान गँग. आता ती महाराष्ट्रात ती गाजली आहे तर इथं गाजते. मला खोटं सांगत नाही. त्याचं ज्यांनी मार खाल्ला त्याचं लायसन रद्द केलं. किती सत्तेचा वापर केला. नंतर त्यांना ज्यांनी मारलं त्याच्यावर गुन्हा दाखल केला. फक्त नंतर आज मला कळलं चर्चा करताना असं कळलं की ते लोकांमध्ये रिॲक्शन उलटी व्हायला लागल्यानंतर परत त्याला लायसन दिलं कॅन्टीनवाल्याला. हा जो प्रकार आहे हेच आम्हाला जनतेपर्यंत पोहोचवणं पाहिजे. आता एवढी अवकाळी पाऊस पडला, एवढा पाऊस पडलेला आहे, पिकं झाली नाही. आम्ही टाव फोडून सभागृहामध्ये बोलतो की ओला दुष्काळ जाहीर करा. तेवढे निकषात बसला पाहिजे. आता हा कुठला निकष आहे? म्हणजे लाडक्या बहिणीच्या योजनेला निकष नव्हता, तिजोरीत पैसे आहेत का नाही काय नाही, पण इकडे बाकी निकष लावला जातो. आणि विशेषतः आता आम्हाला नवीन कळलेलं आहे 350 नवीन दारूची दुकानं देणार आहे. महाराष्ट्र साधू संतांच्या वारीचा महाराष्ट्र, पंढरपूरला महाराष्ट्राची वारी म्हणून एक वेगळ्या प्रकारचे ओळख दिली. त्या महाराष्ट्रामध्ये आता 350 दारूची दुकानं द्यायची.